नमस्कार शेतकरी बांधवांनो. नमस्कार साहेब. तर आज आपण आमगाव या ठिकाणी साईल कोट या प्रॉडक्टचा रिझल्ट बघण्यासाठी आलो आहोत. तर कृपा करून तुमचा पहिले नाव सांगा साहेब. मोहन भीषण गोरमडे हा. तर या शेतामध्ये तुम्ही साईल कोट वापरल्या. हा. तर इथे जागा किती आहे एकूण? जागा आहे 2 एकर. 2 एकर. 2 एकरामध्ये तुम्ही खत किती मारल्या? खत मारलेला आहे पाऊन थैली आणि दीड घमेली युरिया. पाऊन थैली जो खत मारल्या तुम्ही तो कोणता खत मारल्या? कृषीधन पाऊन थैली मारल्या आणि 1.5 टप युरिया मारल्या. हो. त्याच्यासोबत साईल कोट. सायलकोट हा. तर साईल कोटचा जो रिझल्ट आपण बघत आहोत, तर तुम्ही सांगा या साईल कोटनं तुम्हाला का फरक जाणवला आणि किती दिवस झाले तुम्ही इथं मारून? 6 दिवस झालेले आहे. 6 दिवसाच्या पूर्वी धानाची कंडिशन कशी होती? ते रोवल्यासारखा दिसायचं, रवल्या म्हणजे पातळ होता. पातळ. आज आपण 6 दिवसाच्या नंतर म्हणजे आजची तारीख आहे 17 तारीख, 17/8/2026 ला आपण यांच्या शेतामध्ये आलो आहेत. तर या धानाचा जो कलर आहे किंवा बॉडी आहे कशी वाटते तुम्हाला? ते बढिया पिलकर वाटत आहे हा. आणि हिरवटपणा पण आला. आला. हा. तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की साईल कोटचा जो डोज आहे 1.600 ml हा आपल्याला एका एकराला टाकणे आहे. पण घोरमोडे साहेबांनी 2 एकरामध्ये एकच साईल कोट वापरलेला आहे आणि पाऊन थैली 18-18-10 आणि युरिया 1.5 टप मारला. तरी पण यांचा जो धान आहे 6 दिवसामध्ये क्वालिटीमध्ये फरक आहे. फुटव्यांची संख्या जो माझ्या हातामध्ये फुटवे आहेत या फुटव्यांची संख्या 22 आहे आणि धानाची जी क्वालिटी आहे ते हिरवेगार आहे. पुन्हा यांची फुटव्यांची जी क्षमता आहे ते पुन्हा वाढल. अशा पद्धतीने हा धान आहे. सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी खताचा वापर कमी करून साईल कोट ऍडव्हान्स कंपनीचा साईल कोट वापर करावा. धन्यवाद.